जिल्हा इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडीमध्ये विजेच्या डीपीनं अचानक पेट घेतलाय। तक्रारवाडीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अग्नितांडव सध्या दिसतंय। ही दृश्य आपण बघतोय। आग साधारणपणे रात्री 10:30-11च्या सुमारास लागलेली आहे आणि हा अग्नितांडव 1 तासापेक्षा जास्त काळासाठी चालू होता। सुदैवाने याच्यात जीवितहानी झाली नाहीये। आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले। या ठिकाणी अग्निशमन दलाकडून कुठलीच सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही। कारणास्तव वारंवार अशा घटना घडतात। ही सगळी घटना पाहायला बघ्यांनी सुद्धा खूप गर्दी केली। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी विशाल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। विशाल, या सगळ्यामध्ये काय नेमकं नुकसान झालेलं आहे डीपीचं आणि आता सध्याची काय परिस्थिती तिथे? रात्री 10:30 सुमारास आग लागली होती। या आगीत अख्खा डीपी जळून खाक झालेला आहे। या आगीमध्ये महावितरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आग 1 तासापेक्षा अधिक काळ चालू असल्यामुळे या ठिकाणी अग्निशामकची कोणतीही सुविधा नसल्याच्या कारणास्तव आग जास्त काळ चालू राहिली। त्यामुळे या ठिकाणी जास्त महावितरणचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे। नागरिकांकडून आग विझवली गेली। 1 तासापेक्षा अधिक काळ नागरिक ह्या ठिकाणी आग विझवत होते। विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।